निजामपूर येथे 18 वर्षाच्या मुलाने 80 वर्षाच्या वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। माणगाव पोलीस ठाण्यात 20 डिसेंबर रोजी या घटनेची नोंद करण्यात आली आहे। निजामपूर येथे राहणाऱ्या 18 वर्षीय सिद्धेश घोणे यांनी पीडित महिलेच्या घरात घुसून अत्याचार केला। यावेळी त्या महिलेने विरोध केल्याने तिला जबर मारहाण करण्यात आली। यानंतर माणगाव तालुक्यात या घटनेच्या निषेधार्ह पडसाद उमटत आहेत। असाच निश्चित मोर्चा निजामपूर शहरातील महिला भगिनींनी तसेच सामाजिक संस्थांकडून रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी काढण्यात आला। या मोर्चात आरोपीला फाशी द्या, कडक कारवाई करा आणि आजीला न्याय द्या अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी आरोपी विरोधात योग्य ती दखल न घेतल्यास या आंदोलनाचे उग्र स्वरूप माणगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिसून येईल असे वक्तव्य आंदोलनकर्त्यांनी केले आहे। तसेच या घटनेच्या निषेधार्ह 23 डिसेंबर रोजी निजामपूर येथील व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद पुकारण्यात आला। यामध्ये दवाखाने, मेडिकल, बँक व अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी या बंद मध्ये सामील झाले होते। 30 तारखेला निजामपूर शहराला काळीमा फासणारी अशी एक घटना या शहरात घडली। हा जो निषेध केलाय तो आजीला न्याय मिळण्यासाठी केलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून याची जी काही माहिती आहे ती कोर्टाकडे देऊन कोर्टाने ही केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी आणि लवकरात लवकर आजीला न्याय मिळवून द्यावा आणि नराधमाला ही कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा द्यायला झाली पाहिजे, ही अशी आमची इच्छा आहे। कारण आमच्या मुली आता निजामपुरात सुद्धा सुरक्षित नाही असं आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।